नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीसताई यांचे जे काही जून महिन्याचे मानधन आहेत तसेच प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासंबंधीचा हा आला आहे। तो नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्यासाठी हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। नेमके निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आपण समोर पाहणारच आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बालविकास 2026 प्रत क्रमांक 60/6 असा आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय, शासन निर्णय काय, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेख शीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार रुपये 174 कोटी फक्त एवढा निधी राज्य हिस्सेच्या आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविकाताई तसेच मदतनीसताई हे जे काही आहे त्यांचे जे काही जून महिन्याचे मानधन आहेत तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो अदा करण्याकरिता एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 174 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।